Good morning, all of you. In today's lecture, we will start our new types of audit, balance sheet audit. In last lecture, we was discuss what is mean by concurrent audit and its objective, right? So, in this lecture, we will continue our next concept, balance sheet audit. So, in these types of audit, the auditor is commenced from the balance sheet working back to the books of original entry and relative document. आता बॅलन्स शीट ऑडिट ह्या वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल इथे जे ऑडिट केलं जाणार आहे हे कशाशी रिलेटेड असणार आहे तर बॅलन्स शीटशी रिलेटेड असेल राईट. So in these types of work of audit does not start with the verification of primary book. Does not start. म्हणजे इथे तुम्ही सगळे बुक्स ऑफ अकाउंट चेक करताय का नाही तर इथे बॅलन्स शीट ऑडिट मध्ये फक्त बॅलन्स शीट काय केली जाणार आहे तर चेक केली जाणार आहे विथ द व्हेरिफिकेशन ऑफ प्रायमरी बुक. इट व्हेरीफाय द आयटम ऑफ अपिअरिंग इन द बॅलन्स शीट. म्हणजे बॅलन्स शीटशी रिलेटेड जेवढे आयटम आहेत तेवढेच आयटम काय केले जाणार आहेत इथे चेक केले जाणार आहे. दॅट मीन्स इट व्हेरीफाय द आयटम अपिअरिंग इन द बॅलन्स शीट. सो दिस इज द बेसिकली अ पार्शियल ऑडिट. म्हणून याला काय म्हटलं जातं पार्शियल ऑडिट असं म्हटलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बॅलन्स शीट मध्ये काय असतं लाईक अ लायबिलिटी अँड असेल मग क्रेडिटरशी रिलेटेड बुक्स ऑफ अकाउंट चेक करणे असेल किंवा काय म्हणतो आपण करंट असेटशी रिलेटेड बुक्स ऑफ अकाउंट हे चेक केले जातात. म्हणजे तिथे बाकी तुमचे डिटेलिंग बुक्स ऑफ अकाउंट येणार नाही. सो these types of audit can be successful in those organization where an effective internal check is in operation. म्हणजे ज्या ऑर्गनायझेशनची इंटरनल कंट्रोल सिस्टीम इफेक्टिव्ह आहे त्या ठिकाणी बॅलन्स शीट ऑडिट हे केलं जाऊ शकतं. So verification of all items included in the balance sheet combined with the examination of related income and expenses account is known as balance sheet audit. आता तुम्ही म्हणाल फक्त मग असेट आणि लायबिलिटीचंच व्हेरिफिकेशन आहे का नाही तर ह्या पारामध्ये काय सांगितलंय बघा व्हेरिफिकेशन ऑफ ऑल आयटम इन्क्लुडेड इन द बॅलन्स शीट combined with the examination of related income and expenses account is known as balance sheet. आणि जसं की म्हणतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी रिलेटेड काही इन्कम एक्सपेन्सेस जे अकाउंट आहेत ज्याचा इम्पॅक्ट नक्कीच माहिती आपल्याला कुठे होतो तर बॅलन्स शीट वरती होतो. सो असे अकाउंट सुद्धा बॅलन्स शीटच्या अंडर चेक केले जाऊ शकतात. अंडर सच अन ऑडिट द ऑडिटर चेक कॅपिटल रिझर्व असेट अँड लायबिलिटी एक्सेट्रा. ओके सो काय काय चेक केलं जाऊ शकतं इथे चेक कॅपिटल रिझर्व असेट अँड लायबिलिटी गिवन इन द बॅलन्स शीट. In this audit, the item of trading and profit and loss account which have relation with the balance sheet item are checked. बॅलन्स शीटचं रिलेशन कोणासोबत असतं जसं की आपल्याला माहिती आहे ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बिकॉज दिस अकाउंट ऑल्सो इम्पॅक्ट ऑन डायरेक्टली बॅलन्स शीट. So in this audit, check as well as balance sheet, then trading account as well as profit and loss account. Okay. Is it clear intro? Okay. आता आपल्याला सांगा बरं की बॅलन्स शीट हे काय इंडिकेट करतं फिनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनी. आता ह्यामध्ये आपल्याला काही वेगळं नको सांगायला कारण आतापर्यंत आपण आपला बेस हा शिकत आलेलो आहोत. बॅलन्स शीट इंडिकेट फिनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनी. The purpose of auditor is to find out the financial position of the company. That time auditor will prefer which types of audit सांगा बरं. जर तुमचा पर्पज आहे फिनान्शियल पोझिशन चेक करणं तर तुम्ही कोणता टाइप्स ऑफ ऑडिट प्रेफर कराल. माझा क्वेश्चन लक्षात येतोय का तुमच्या मी काय क्वेश्चन विचारला
जर तुमच्या ऑर्गनायझेशनचं ऑब्जेक्टिव्ह आहे वी फाइंड आउट द फिनान्शियल पोझिशन ऑफ द ऑर्गनायझेशन, दॅट टाइम वी विल प्रेफर विच टाइप्स ऑफ ऑडिट. तुम्ही कोणत्या टाइपचे ऑडिट प्रेफर करणार आहात? इंटिरियम ऑडिट प्रेफर कराल, कनकरंट ऑडिट प्रेफर कराल, कंटिन्युअस ऑडिट प्रेफर कराल की बॅलन्स शीट ऑडिट प्रेफर कराल? बॅलन्स शीट ऑडिट. राईट, बॅलन्स बॅलन्स शीट ऑडिट. कारण बाकीच्या ऑडिट पेक्षा वी कॅन इझिली फाइंड आउट विथ द हेल्प ऑफ बॅलन्स शीट ऑडिट, राईट. सो इन शॉर्ट काय सांगितलेलं आहे? In short, balance sheet audit means checking the accuracy of the information to find out the company's balance sheet. Okay, such an audit is popularly in USA. आता हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट असेल की जनरली हे ऑडिट कुठे केलं जातं, म्हणजे कुठे जास्त पॉप्युलर आहे आणि बॅलन्स शीट ऑडिट मध्ये काय केलं जातं. सो फाइंड आउट द अॅक्युरसी ऑफ द फिनान्शियल स्टेटमेंट. होप सो तुम्हाला इंट्रो हा क्लिअर झाला असेल. The purpose of conducting balance sheet audit. In a large organization, the trading transactions are numerous and mostly they are entirely computerized. In such a case, the routine checking may be completely dispensed with, where the computerized accounting system is coupled with the effective internal control. Detailed vouching can also be dispensed with. In such an organization, auditor conduct the balance sheet audit. Okay. So आधी त्याचा थोडक्यात पर्पज सांगितलेला आहे. काय आहे बॅलन्स शीट ऑडिटचा पर्पज? इन लार्ज स्केल ऑर्गनायझेशन ट्रेडिंग ट्रान्झॅक्शन कसे असतात तर न्यूमरियस, खूप सारे ट्रान्झॅक्शन असतात अँड मोस्टली दे आर एंटायरली एंट्रीज कम्प्युटराइज, आणि हे सगळे कम्प्युटराइज काय केले जातात तर रेकॉर्ड केले जातात. इन सच अ केस द रुटीन चेकिंग मे बी कम्प्लिटली डिस्पेन्स्ड विथ. रुटीन चेकिंग तुम्हाला कसं आहे तर डिस्पेन्स्ड आहे. विथ द कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टम इज कपल्ड विथ द इफेक्टिव्ह इंटरनल कंट्रोल. डिटेलिंग वाउचिंग कॅन ऑल्सो डिस्पेन्स्ड. इन सच अ ऑर्गनायझेशन ऑडिटर कंडक्ट द बॅलन्स शीट ऑडिट. मग याची डिटेलिंग परत पर्पज दिलेले आहे. The assets shown in the balance sheet are really owned by the organization. जे तुम्ही असेट दाखवलेले आहेत बॅलन्स शीट मध्ये हे रिअली आहेत का हे तुम्ही काय करू शकता या बॅलन्स शीट ऑडिट नुसार फाइंड आउट करू शकता. All assets owned by the organization are included in the balance sheet at the correct value. So with the help of balance sheet audit we can easily calculate valuation of asset and liabilities. आपल्या असेटचं व्हॅल्युएशन आपण इथे चेक करू शकतो. ऑल लायबिलिटीज आर इन्क्लुडेड ऍट द अप्रोप्रिएट व्हॅल्यू. मग तुमच्या असेटची किंवा लायबिलिटीची व्हॅल्यू अप्रोप्रिएट तुम्ही दाखवलेली आहे का हे सुद्धा आपण चेक करू शकतो. नेक्स्ट, accepted accounting principle are followed to prepare the balance sheet. राईट, म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे आपण कोणतंही बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करताना वी कॅन फॉलो, वी प्रेफर द प्रिन्सिपल ऑफ अकाउंटिंग. जसं की जे काही रूल्स आहेत, प्रिन्सिपल आहेत हे आपल्याला फॉलो करावे लागतात. मग हे तुम्ही प्रॉपर फॉलो केलेले आहेत किंवा नाही हे सुद्धा आपण काय करतो इथे चेक करू शकतो. All items are appropriately classified as a capital item and revenue item are treated accordingly. जसं की आपल्याला माहिती आहे जे आपले असेट आहेत किंवा जे आपले जे ट्रान्झॅक्शन आहेत ते आपण काय करतो कॅपिटल आयटम मध्ये आणि रेव्हेन्यू आयटम मध्ये क्लासिफाईड करतो. मग तुम्ही काही कॅपिटल रेव्हेन्यू मध्ये दाखवलाय का किंवा रेव्हेन्यू कॅपिटल मध्ये दाखवलेलं आहे का हे सुद्धा आपण इझिली बॅलन्स शीट ऑडिट मधून फाइंड आउट करू शकतो. ऑल द रिक्वायरमेंट ऑफ लॉ आर ड्युली कंप्लाइड विथ. फॉर एक्झाम्पल, in case of companies, the issue of share capital is correctly recorded in the books. So हे जे लॉ आहेत, रूल्स आहेत हे सुद्धा तुम्ही काय करू शकता इथे चेक करू शकता. हे कॅपिटलशी रिलेटेड आहेत म्हणून याचे एक्झाम्पल इथे दिलेले आहे. On the adjustment entry and journal entry relating to the closing of account and preparation of the balance sheet are examined.
आणि इथे काय केले जातात, ज्या बॅलन्स शीट मध्ये इफेक्ट होणाऱ्या ऍडजस्टमेंट आहेत ह्या चेक केल्या जातात आणि तुम्ही प्रॉपर त्याचं प्रिपरेशन केलेलं आहे किंवा नाही हे सुद्धा आपण इथे चेक करू. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर बॅलन्स शीट? Yes, ma'am. ओके. So next, statutory audit. So statutory audit म्हणजे काय बघू आता आपण. It is the types of audit which is mandated by the company's country's law. Mandatory आहे. Statutory audit तुम्हाला करावंच लागेल. Okay. So a statutory is also known as the financial audit. Statutory audit ला अजून काय म्हटलं जातं? Financial audit. It is basically an audit of the final statement of the company, that is profit and loss and the balance sheet. म्हणजे स्टॅच्युटरी ऑडिट मध्ये हे तुम्हाला चेक करावंच लागेल, जे फायनल ऑडिट म्हणून फिनान्शियल ऑडिट म्हणून आपण ओळखतो. The main purpose of this type is to ensure that the books of account presented to the regular and public are true and fair. The balance sheet of the company is showing an accurate picture of the company's current financial position. म्हणजे जसं की आपण बघितलं, this is the compulsory audit for all types of organization. Okay, so हे जे ऑडिट आहे, त्या ऑडिट मधून काय होणार आहे, वी फाइंड आउट द क्लिअर पिक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन, राईट. सो क्लिअर पिक्चर मग कुठून मिळणार आहे, मग जे काही बॅलन्स शीट असेल, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, यामधून आपण काय करतो, तर हे ट्रू अँड फेअर पिक्चर आपण फाइंड आउट करतो. इज इट क्लिअर इंट्रो? इज इट क्लिअर इंट्रो? आता ह्या पहिल्या पॅरामध्ये लक्षात ठेवा, दिस इज द मॅन्डेटरी ऑडिट, दिस इज ऑल्सो नोन ॲज, and these steps of audit to find out the actual and clear picture of the organization with the help of balance sheet or trading and profit and loss account. Is it clear intro? Yes, ma'am. Okay. So statutory audit is a mandatory. If certain criteria are being met by the business, it is carried out by the independent external auditor. Statutory audit conducted by, कोण कंडक्ट करतं हे माहित असलं पाहिजे, इंडिपेंडंट एक्सटर्नल ऑडिटर, दॅट मीन्स चार्टर्ड अकाउंटंट जो आहे तोच काय करू शकतो, एक्सटर्नल ऑडिटर, स्टॅच्युटरी ऑडिटर हे कंडक्ट करू शकतो. इन इंडिया द स्टॅच्युटरी ऑडिट इज रिकमेंडेड बाय द कंपनीज ऍक्ट. कोणत्या ऍक्ट नुसार स्टॅच्युटरी ऑडिट हे कंडक्ट केलं जातं किंवा रिकमेंडेड केलं जातं, तर लक्षात ठेवा कंपनीज ऍक्ट नुसार काय केलं जाणार आहे, स्टॅच्युटरी ऑडिट हे कंडक्ट केलं जातं. इन दिस ऑडिट द रिपोर्ट आर रिपोर्टेड टू द कंपनी शेअर होल्डर्स. हा पण पॅरा फार महत्वाचा आहे. तर जो रिपोर्ट ऑडिटर प्रिपेअर करणार आहे तो कुठे रिपोर्टेड करेल, म्हणजे कोणाकडे तो प्रेझेंट करेल किंवा सबमिट करेल. सो टू द कंपनी शेअर होल्डर by the auditor first company shareholder कडे करेल. In this report the statutory auditor express his outlook of the fair value of the company's financial account. आणि तो त्या रिपोर्ट मध्ये काय मेन्शन करणार आहे, the clear picture or fair value of the company's financial account. ओके, हे लक्षात आला का पार्ट हा? Yes, ma'am. Okay, good. Also, he also confirmed the observance of the financial statement according to the provision of the act. आणि तो काय कन्फर्म करेल, तर कंपनीने जे रूल्स दिलेले आहेत त्या रूल्स प्रमाणे तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केलेत का, हे सुद्धा तो काय करेल, ऑब्झर्व करेल. ओके,
The purpose of the statutory audit is to ensure fairness and creditability of the accounting record. The auditor's appointment, his remuneration, duties are assigned by the provision of the law as pertinent of the organization. म्हणजे जे गव्हर्नमेंट कंपनीचे रूल्स आहेत, लॉचे रूल्स आहेत, हे रूल फॉलो करून मग त्याचं पेमेंट किती असलं पाहिजे, त्या ऑडिटरची ड्युटी काय असली पाहिजे, त्याला कधी अपॉइंट करावं लागेल, all these things done under company's law. कंपनी लॉ मध्ये तुम्हाला सगळे त्याचे रूल्स हे मेन्शन करून दिलेले आहे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही त्याला रेम्युनरेशन नाही देऊ शकत. रेम्युनरेशन हे लॉ मध्ये डिटरमाइन केलेलं आहे. त्याची ड्युटी काय असली पाहिजे, त्याने कोणते बुक्स ऑफ अकाउंट चेक करायला हवे, हे सगळं ह्या लॉ मध्ये डिटरमाइन केलेलं असेल. इज इट क्लिअर? स्टॅच्युटरी ऑडिट इंट्रोडक्टरी पार्ट. Yes, ma'am. आता ह्या एका पेज वरून बरेचसे ऑब्जेक्टिव्ह प्रिपेअर होऊ शकतात. स्टॅच्युटरी ऑडिट इज ऑल्सो नोन ॲज, देन स्टॅच्युटरी ऑडिट रेकमेंडेड बाय, देन द स्टॅच्युटरी ऑडिट रिपोर्टेड, कोणाकडे तो रिपोर्ट करेल. ओके, ह्या सगळ्या गोष्टीवरून ऑब्जेक्टिव्ह हे प्रिपेअर करा, कारण हे फार महत्वाचं ऑडिट आहे. टाइप्स ऑफ ऑडिट, कारण हे मॅन्डेटरी आहे. कोण पर्सन हे ऑडिट कंडक्ट करतो, तो कोणते रूल फॉलो करतो, हे सगळे ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारले जाऊ शकणारे क्वेश्चन आहे. तर त्याचे ऑब्जेक्टिव्ह बघू आता आपण. ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टॅच्युटरी ऑडिट. स्टॅच्युटरी ऑडिट इज अ मॅन्डेटरी in case of the company because the shareholders are the owners of the company. However, they do not run or manage the day-to-day affairs of the company. The management of the company is done by the board of directors. So, एक minute guys. Am I audible? Yes, ma'am. Okay. Ma'am. Continue. So the shareholders need assurance that the accountant maintained and published by the company are authentic and genuine. The independent auditor has full authority to check the financial record of the company and publish his finding via an auditor's report. Okay, ह्या एवढा मोठ्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय सांगितलंय बरं? So statutory audit is the mandatory and these audit conducted by the third party, that means the external auditor. An external auditor give a accurate response or accurate report regarding the company's financial position, right? त्यात आपण इंट्रो मध्ये बघितलं. पण स्टॅच्युटरी ऑडिट हे कंपल्सरी का केलेलं आहे? कारण ज्या लार्ज स्केल ऑर्गनायझेशन आहेत किंवा जॉईंट स्टॉक कंपनी आपण लर्न केलेली आहे, इथे काय असतं तर शेअर होल्डर्स आर द ओनर्स ऑफ द कंपनी, हे आपल्याला माहिती आहे. पण शेअर होल्डर्स डे टू डे ट्रान्झॅक्शन चेक करतात का हो? नाही. किंवा त्यांची तेवढी इन्व्हॉल्वमेंट असते का कंपनीमध्ये? नाही. तर ह्या शेअर होल्डरना कंपनीची ऍक्च्युअल फिनान्शियल पोझिशन काय आहे किंवा कंपनीचा रिपोर्ट काय आहे हे जेन्युइन आणि ऑथेंटिक कुठून कळू शकतं, अंडरस्टूड होऊ शकतं, तर ह्या ऑडिट रिपोर्ट मधून. That is why this is the objective of statutory audit. Is it clear? First audit, first objective. लक्षात आला का first point? Am I audible? Am I audible? Yes. First point clear झाला का? Yes, ma'am. Then second,
other stakeholders like creditors, employees, potential investor, etc. also benefit from the statutory audit. Okay, so they too can base their decision on these accounts since they are authentic. स्टॅच्युटरी ऑडिट इज द ऑथेंटिक. सगळ्यात कोणतं ऑडिट ऑथेंटिक असेल तर ते कोणतं असणार आहे, स्टॅच्युटरी ऑडिट असेल. हे लक्षात ठेवा हा, कारण स्टॅच्युटरी ऑडिट हे थर्ड पर्सन कंडक्ट करतोय, जो चार्टर्ड अकाउंट आहे, ज्याच्याकडे स्पेसिफिक क्वालिफिकेशन आहे, ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, जो कोणाच्याही दबावामध्ये ऑडिट हे कंडक्ट करत नाही, म्हणून त्याचा जो रिपोर्ट आहे हा कसा असणार आहे तर ऑथेंटिक. लक्षात येत आहे. सो द स्टॅच्युटरी ऑडिटर इज युजफुल फॉर स्टेक होल्डर टू टेक अ राईट डिसिजन. मग त्यामध्ये कोण आहे तर क्रेडिटर्स असेल, बँकर असेल, एम्प्लॉईज असतील. लक्षात येतंय, ह्या सगळ्यांसाठी सुद्धा स्टॅच्युटरी ऑडिटर हे इम्पॉर्टंट आहे. देन an annual report is the most important basis of the decision making process for stakeholder and is therefore expected of the current and trustworthy. An auditor's task is to ensure that annual reports are executed correctly by applying appropriate regulation and show an accuracy picture of the firm financial situation. तर फिनान्शियल सिच्युएशन काय आहे हे तो कशावरून इंडिकेट करतोय तर ह्या कंपनीच्या फायनल अकाउंट वरून. म्हणून काय सांगितलेलं आहे तर अॅन्युअल रिपोर्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट बेसिस ऑफ द डिसिजन मेकिंग प्रोसेस. लक्षात येतंय. सो हे अॅन्युअल जे रिपोर्ट आहेत हे करेक्ट आहेत का, तुम्ही कितीही छान पद्धतीने जरी ते प्रिपेअर केले असतील तर ते करेक्ट आहेत किंवा नाही हे सांगण्याचं काम कोण करतं तर हा ऑडिटर करत असतो. सो दिस इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटर. इज इट क्लिअर? Yes, ma'am. आपण पुढे जाऊ आता ऍडव्हान्टेजेस ऑफ स्टॅच्युटरी ऑडिट. So it assure the management that their duties is statutory performance perfectly. मग ऑडिटर सांगेल त्याच्या रिमार्क मध्ये ओके यू आर परफेक्ट. कशाशी, जे तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केलेले आहे, जे सो लक्षात आलं का, आपला जो परफॉर्मन्स आहे हा राईट आहे हे सांगण्याचं काम ऑडिटर करेल. सो स्टॅच्युटरी ऑडिट इम्प्रूव्ह द रिलायबिलिटी ऑफ द पब्लिश्ड फिनान्शियल स्टेटमेंट. आणि जर तुमच्या रिपोर्ट मध्ये काही मिस्टेक असेल किंवा आणखी छान प्रकारे तुम्ही कसे रिप्रेझेंट करू शकता, all these things or all these guideline provided by the external parties like external auditor. Okay, it provide internal control effectively. मग तुम्हाला जर स्टॅच्युटरी ऑडिट कंडक्ट करायचं असेल तर तुमची इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही कशी असायला हवी आहे हे सुद्धा काय करेल हा ऑडिटर तुम्हाला सांगेल. It provide internal control system effectively. The statutory audit ensure the management that they have to abide by non-statutory requirement, say corporate governance requirement. नॉन स्टॅच्युटरी काय आहे, ओके दिस इज द स्टॅच्युटरी, दिस इज द नॉन स्टॅच्युटरी. मग तुम्हाला काय मेंटेन करायला हवे हे सगळ्या गोष्टी तो ऑडिटर काय करेल कंपनीला सांगेल. When the internal control are poor in the company, the statutory audit will give the suggestion for the company's improvement, which will help the companies from risk and improve the company's performance. जसं की आता आपण सांगितलं, internal control system is directly influence on our audit. लक्षात येतंय. मग इंटरनल कंट्रोल सिस्टीम जर तुमची पुअर असेल तर त्यामध्ये काही सजेशन सुद्धा तुम्हाला ऑडिटर हा सांगेल, जेणेकरून तुमची रिस्क ही कमी होईल आणि तुम्ही छान पद्धतीने हा एक्सटर्नल ऑडिट हे कंडक्ट करू शकता. अँड लास्ट वन इज अ
It enhance the trustworthiness of published financial statement. आणि जसं की आपण सांगितलं इंट्रो मध्ये, स्टॅच्युटरी ऑडिट इज द ऑथेंटिक अँड जेन्युइन रिपोर्ट. म्हणजे जो कोशावरतीही डिपेंडंट नाही किंवा कोणाच्या प्रेशरवरती तो दिला जात नाहीये, तर जे ऑथेंटिक आहे तो रिमार्क असतो. म्हणून ट्रस्टवर्दीनेस जो रिपोर्ट आहे हा पब्लिश होणार आहे स्टॅच्युटरी ऑडिटमुळे. इज इट क्लिअर? Advantages of statutory audit? Ma'am. Okay. Yes, ma'am. Disadvantages बघू आपण. Disadvantages or limitation. The cost associated with an audit can be very high. Cost कशी आहे? Very high आहे. But if any audit firm is already engaged for working after the day-to-day work, including accounting preparation, etc., then it will change relative very less amount to conduct the audit as compared to the firm. फक्त लक्षात ठेवा की हे ऑडिट कंडक्ट करणं थोडंसं हाय आहे, कारण चार्टर्ड अकाउंटची फीस खूप जास्त असते. दॅट इज वाय. आपण चार्ट मध्ये बघू थोडं. लक्षात ठेवा पहिले लिमिटेशन हे काय आहे? डिसएडवांटेजेस. दिस ऑडिट इज व्हेरी कॉस्टली. The employees might get disturbed for performing their normal work in order to answer the day-to-day query of auditors, or while providing the auditors any report or data required for them. This might result in stretching the work of the employees beyond the office hours and may sometimes causes distress among the employees. आता तुम्ही काही प्रॅक्टिकल गोष्टी सुद्धा बघितली असतील किंवा तुमच्या जवळची लोक सुद्धा जर एखाद्या कंपनीमध्ये असतील तर त्यांचं फार प्रेशर असतं बघा. घरी सुद्धा ते स्ट्रेस मध्ये असतात की नाही आता ऑडिटरचा पिरियड, ऑडिटिंगचा पिरियड चालू आहे, मग त्यांच्याकडे थोडंसं त्यांना डिस्ट्रेस येण्याची पॉसिबिलिटी जास्त का असते? कारण ऍट द सेम टाइम दे कंडक्ट डे टू डे ऍक्टिव्हिटी ऍज वेल ऍज क्लिअर ऑल क्युरी रिगार्डिंग द बुक्स ऑफ अकाउंट ऑन हिज ऑडिटर. सो ऑडिटरने सपोज एखादी क्युरी विचारली तर ती क्युरी क्लिअर करणं हे सुद्धा त्या एम्प्लॉईचं काम आहे, पहिली गोष्ट. आणि त्याचं डे टू डे सुद्धा काम त्याने कम्प्लीट करणं ही सुद्धा त्याची ड्युटी आहे. सो इथे एम्प्लॉईज काय होत आहेत तर डिस्टर्ब होत आहेत, कारण सेम टाइमला तुमचं डे टू डे ट्रान्झॅक्शन सुद्धा चालू आहे, डे टू डे वर्क सुद्धा चालू आहेत आणि ह्या थर्ड पर्सन येऊन तो ऑडिटिंग सुद्धा करत आहे. सो हे सुद्धा एक लिमिटेशन तुम्हाला बघायला मिळेल. The financial statement include judgmental as well as the subjective matter. Judgmental issue may vary with the person. Sometimes personal business is also included. म्हणजे आता इथे बऱ्याच वेळी काय होतं तर तुम्ही काय जज करताय स्टॅच्युटरी ऑडिट मध्ये? The financial statement include judgmental as well as the subjective matter. म्हणजे इथे काही ऑब्जेक्टिव्ह बघितलं जातं का? नाही. तर सब्जेक्टिव्ह डिटेल तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट जस्ट चेक करताय, फिनान्शियल स्टेटमेंट आणि रिमार्क देताय. तो जजमेंटल इश्यू मे व्हेरी विथ पर्सन. आता प्रत्येकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने जजमेंट हे सेम असणार आहे का हो? नाही. इट्स डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. सपोज एखाद्या ऑडिटरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने दिस इज द राईट, पण सेम थिंग दुसऱ्या ऑडिटरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण असणं फार महत्वाचं आहे. सो हे स्टॅच्युटरी ऑडिट जे आहे हे कसं आहे? सब्जेक्टिव्ह आहे. तुम्ही रिमार्क मध्ये सब्जेक्टिव्ह सुद्धा थिंग देता, म्हणून हे लिमिटेशन आणि डिसएडवांटेजेस आपल्याला बघायला मिळू शकते. There are inherent limitation of audit, like it has to be done in the due time, internal control within the organization, limited power of auditor, etc. One has to understand that auditors are watchdog and not the blood. Their reporting is based on the sample data and not the total data. म्हणजे जसं आपण सांगितलं इथे सुद्धा हा ऑडिटर काय करेल तर सॅम्पलिंगला इम्पॉर्टन्स देईल. काही बुक्स ऑफ अकाउंट चेक करेल आणि तो सगळीकडे रिमार्क देईल. आता हे इथे जस्ट त्यांनी काय म्हणतो ना आपण, हा वॉचडॉग नाहीये तो, दे आर वॉचडॉग नॉट ब्लड.
Moreover, as the fraud or the plan one, so it will be more difficult to find the same. आणि स्टॅट्युटरी ऑडिट मध्ये फ्रॉड फाइंड आउट करणे, जर प्लॅन फ्रॉड असेल तर फाइंड आउट करणं थोडंसं डिफिकल्ट जातं. सो हा लिमिटेशन किंवा डिसएडव्हान्टेजेस असू शकतो. There are many areas in which auditors are left with no other option than to take representation from management. This is the danger if management itself is involved in fraud, as in that case they will give manipulated representation. So तुमचा एरिया कोणता आहे, तिथे जर फ्रॉड असेल तर तुमच्या रिप्रेझेंटेशन वरूनच ते काय होणार आहेत, तर त्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. आणि जर तुम्ही रिप्रेझेंटेशन मध्ये जर मॅनिप्युलेशन केलं तर वी कांट फाइंड आउट द एनी फ्रॉड ऑर एरर. लक्षात येतं. सो हे सुद्धा एक लिमिटेशन असू शकतं. The auditor does not assess and review the 100% transaction. जसं की आता आपण आधीच्या पॉइंट मध्ये सांगितलं. In these types of audit, the auditor prefer the sampling method or test checking method. तो सगळे बुक्स ऑफ अकाउंट चेक करतोय का? नाही. तर काही बुक्स ऑफ अकाउंट फक्त तो चेक करेल. They not assess the 100% transaction. So auditor merely express his opinion on the financial statement and data provided to him and at no point give total assurance. So इथे तुम्हाला टोटल ऍश्युरन्स मिळेल असं नाही. म्हणून हे लिमिटेशन असते. And last point is an auditor's comment upon the going concern of the organization, but now here assure its future viability. म्हणजे करंट जे आहे त्या गोष्टी फक्त सांगितल्या जातील, फ्युचर व्हायबिलिटी इथे सांगितली जाणार नाही. So stakeholder should not waste their money only seeing that the organizational data are being audited. So हे कसं आहे तर एक लिमिटेशन किंवा डिसएडव्हान्टेजेस आपल्याला बघायला मिळेल. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर क्वेश्चन? ओके. सो आपण किती टाइप्स बघितले बघा. आपले टाइप्स सगळे कंप्लीट झालेले आहेत. इंटिरियम ऑडिट बघितलं आपण, कंटिन्युअस ऑडिट बघितलेला आहे, कनकरंट ऑडिट बघितला, अॅन्युअल ऑडिट बघितलेला आहे आणि स्टॅट्युटरी ऑडिट असे ऑडिटरचे आपण टाइप्स लर्न केलेले आहेत. प्रत्येकाचा ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, ऑब्जेक्टिव्ह, मीनिंग आपला चॅप्टर नंबर 2 कंप्लीट झालेला आहे. सो युनिट नंबर 2 आपण नंतर स्टार्ट करणार आहोत. त्याच्या आधी आपण फ्रॉम टुमॉरो वी विल स्टार्ट कॉमर्स युनिट नंबर 2. तो कंप्लीट झाल्यानंतर मग आपण या युनिट कडे येऊ. सो पहिला चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. याच्याशी रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह प्रिपेअर करा. ओके. सो थँक्यू. हॅलो मॅम. हा बोला मॅडम, कॉलेज